सर्वांना नमस्कार। आजच्या भागामध्ये आपण नवीन प्रकरणाची सुरुवात करतोय। भारतीय राज्यघटनेमधील केंद्र राज्य संबंधांचा अभ्यास करतोय। साहजिकच आहे तुमच्या लक्षात आलेलं असेल, संघराज्य व्यवस्थेमध्ये दोन स्तर आढळून येतात। एक आहे केंद्र सरकार, दुसरा आहे राज्य सरकार। तर या स्तरांचा विचार करायचा। या दोन स्तरांमध्ये मग संबंध कसे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला कायदेशीर संबंध येतील, प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंध येतील आणि शिवाय वित्तीय संबंध सुद्धा येणार आहे। या सगळ्यांचा सविस्तरपणे आपल्याला अभ्यास करायचा आहे। हा अभ्यास करताना त्याच्यामधल्या संकल्पना आपल्याला समजावून घ्यायच्यात, त्याचे अपवाद समजावून घ्यायचे आहेत आणि मग हे संबंध कशा पद्धतीने कार्यरत असतात हे आपल्याला समजावून घ्यायचं। मग केंद्र राज्य संबंध, मी म्हटलं केंद्र राज्य संबंधामध्ये संघ राज्य ज्या ज्या देशामध्ये आहे तर त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आपल्याला आढळून येतं। संघ राज्याचं वैशिष्ट्य की शासनाचे दोन स्तर असतात। संघ राज्यामध्ये एक स्तर असतो, या ठिकाणी आपण उल्लेख केल्याप्रमाणे एक स्तर आहे केंद्र सरकार आणि दुसरा स्तर आहे राज्य सरकार। या दोन स्तरांविषयी आपल्याला विचार करायचा। केंद्र आणि राज्य सरकार, केंद्रामध्ये संघ राज्य सरकार असेल, राज्य स्तरावर विचार केला तर राज्य सरकार असणार आहे। आता या ठिकाणी बरेचदा आपण काय करतो की केंद्र सरकारचा उल्लेख करतो। या ठिकाणी आपण जर विचार केला तर केंद्र सरकार असं म्हणतो आणि राज्य स्तरावर जी व्यवस्था कार्यरत आहे त्याला आपण राज्य सरकार असं म्हणतो। पण एक गोष्ट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की हे जे आपण केंद्र सरकार हा उल्लेख करतोय, खरं तर राज्यघटनेत त्याचा उल्लेख नाहीये। सातत्याने उल्लेख करतात आपल्या देशाचे पंतप्रधान एखाद्या भाषणामध्ये केंद्रने ओ किया, केंद्रने ऐसा किया असं सांगत असतात, म्हणजे केंद्र सरकार विषयी उल्लेख करत असतात। शिवाय आपण जर विचार केला तर प्रशासनाचे कार्यकारी संबंध आपण अभ्यासताना केंद्र सरकार राज्य सरकार असा उल्लेख करतो, किंवा एखादी योजना चालू असेल तर आर्थिक हेतूनं सुद्धा आपण केंद्र राज्य असा उल्लेख करतो। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या योजनेमध्ये केंद्र सरकार किती आर्थिक सहाय्य करताय, राज्य सरकार किती आर्थिक सहाय्य करताय असा उल्लेख करतो। पण केंद्र सरकार या शब्दाचा जर तुम्ही विचार केला तर केंद्र सरकार हा शब्द राज्यघटनेमध्ये आपल्याला आढळून येत नाही। आता आपण असं म्हणतोय की कुठेही उल्लेख नाहीये राज्यघटनेमध्ये। मग तुम्ही म्हणाल केंद्र सरकारच्या ऐवजी राज्यघटनेमध्ये दुसरा कोणता उल्लेख आहे का? हो, उल्लेख आहे। केंद्र सरकार असं नाही म्हटलं जात राज्यघटनेमध्ये। राज्यघटनेमध्ये त्याला संघ सरकार असं म्हणायचं। राज्यघटनेमध्ये काय उल्लेख आहे पहा, संघ सरकार असा उल्लेख राज्यघटनेमध्ये आपल्याला आढळून येतो। मग आपण केंद्र सरकार असं का म्हणतो आणि केंद्र सरकार म्हटलेलं हे बरोबर आहे का, कोणत्या हेतूनं म्हणतो असा प्रश्न निर्माण होतोय का? की या केंद्र सरकार हा जो शब्द आहे या शब्दाचा उल्लेख प्रामुख्यानं कोणत्या हेतूने केला जात असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे हेतू असतात। कोणकोणते वेगवेगळे हेतू असतात त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल, राजकीय हेतू असेल, राजकीय हेतू आपण सातत्याने विचार करताना केंद्र सरकारचे मंत्री असतील, आपले पंतप्रधान असतील, केंद्र सरकारने हे केलंय ते केलंय असं आपल्याला सांगत असतात, म्हणजे राजकीय हेतूने याचा वापर केला जातो। शिवाय आणखी काय, प्रशासकीय हेतूने सुद्धा याचा वापर केला जातो। केंद्र शासनाची कोणकोणती कार्य आहेत तर प्रशासकीय हेतूने सुद्धा आपण म्हणतो की केंद्र सरकारची कामं आहेत। शिवाय आपण आर्थिक हेतूने सुद्धा वापर करतो केंद्र सरकार या शब्दाचा। आर्थिक हेतूने म्हणजे काय, आपण उल्लेख केल्याप्रमाणे एखादी योजना सुरू आहे, त्या योजनामध्ये केंद्राचा वाटा किती, केंद्र किती खर्च करणार आहे, राज्य सरकार किती खर्च करणार आहे। म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकार या शब्दाचा जो उल्लेख केला जातो तो या विविध हेतूंनी केला जातो। राजकीय हेतू असेल, प्रशासकीय हेतू असेल, आर्थिक हेतू असेल, तर या उद्देशांनी हा शब्दाचा प्रयोग केला जातो। पण प्रत्यक्षामध्ये केंद्र सरकार हा जो शब्द आहे याचा घटनेमध्ये कोठे सुद्धा आपल्याला उल्लेख आढळून येत नाही आणि मग उल्लेख आढळून येतो तो संघ सरकारचा। म्हणजे तुमच्या लक्षात आलं की केंद्र सरकार याचा उल्लेख राज्यघटनेत कुठेही नाहीये, तर संघ सरकार हा उल्लेख आढळून येत आहे। लक्षात आलं? तर मग हे जे आपण आता संबंध पाहायला सुरुवात केली, केंद्र आणि राज्य संबंध, या संबंधित तरतुदी घटनेमध्ये कुठे आहेत का याचा आपण विचार करायला सुरुवात करूया। आता या ठिकाणी पहा, केंद्र राज्य संबंधाशी संबंधित तरतुदी असं संबंध
याच्या संबंधित तरतुदी आपल्याला अभ्यासायच्या. मग या तरतुदी घटनेमध्ये कोणत्या ठिकाणी आढळून येतात का? हो, या तरतुदी घटनेमध्ये आढळून येतात. भाग 11 मध्ये आढळून येतात. भाग 11. भाग 11चा जर विचार केला या ठिकाणी, तर भाग 11 मध्ये दोन प्रकरणं आहेत. दोन प्रकरणं आहेत. कोणती दोन प्रकरणं आहेत? याच्यामध्ये आपण काय म्हणता की या भाग 11 मध्ये दोन प्रकरणं आहेत. दोन प्रकरणे. भाग 11 मध्ये कोणती दोन प्रकरणं आपल्याला सांगता येतील? दोन प्रकरणांचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी केंद्र आणि राज्यांचे कायदेशीर संबंध कोणत्या प्रकारे असतील? कायदेशीर संबंध कोणत्या प्रकारे असतील? आणि दुसरं प्रकरण कोणतं आहे? तर प्रशासकीय आणि कार्यकारी संबंध कसे असतील? प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंध कोणत्या प्रकारे असतील? कार्यकारी संबंध कोणत्या प्रकारे असतील? तशा प्रकारे केंद्र आणि राज्य संबंध यांचा जर विचार केला तर भाग 11 मध्ये आपल्याला दोन प्रकरणं आढळून येत आहेत. कोणती दोन प्रकरणं आढळून येत आहेत? कायदेशीर संबंधाविषयी प्रकरण आणि दुसरं प्रकरण प्रशासकीय अथवा कार्यकारी संबंध केंद्र आणि राज्यांचे कसे आहेत याच्याविषयी. आता याच्या संबंधी जर विचार केला, याच्या संबंधी, तर आपल्याला आणखी एक गोष्ट आढळून येते. हे जे कायदेशीर संबंध आहेत राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमांमध्ये सांगण्यात आलेले आहेत? तर ती कलम आहेत कलम 245 ते कलम 255. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल कलम 245 ते, खाली घेऊयात आपण थोडं, 245 ते कलम 255. लक्षात आलं? कायदेशीर संबंध भाग 11 मध्ये दोन प्रकरणं आहेत. पहिलं प्रकरण केंद्र आणि राज्यांचे कायदेशीर संबंध कसे असतील हे कलम 245 ते 255 मध्ये सांगितलंय. दुसरं प्रकरण केंद्र आणि राज्यामध्ये प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंध कसे असतील हे सांगितलंय. आणि ते कोणत्या कलमांमध्ये सांगितलंय याचा जर विचार केला तर कलम 256 ते कलम 263. कलम 256 ते कलम 263. तशा प्रकारे केंद्र राज्य संबंध याच्याविषयीची दोन प्रकरणं भाग 11 मध्ये आढळून येतात. मग आपल्याला जर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला केंद्र राज्य संबंध कोणत्या भागामध्ये आढळून येतात? भाग 11 मध्ये आढळून येतात. भाग 11 मध्ये दोन प्रकरणं दिलेली आहेत. पहिलं प्रकरण आहे केंद्र आणि राज्यांचे कायदेशीर संबंध कसे असतील, ते कलम 245 ते कलम 255 मध्ये सांगितलेत. दुसरं प्रकरण असं आहे प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंध केंद्र आणि राज्याचे कसे असतील आणि ते कलम 256 ते कलम 263 मध्ये सांगितलेलं आहे. लक्षात आलं? आता तुम्ही म्हणाल सर भाग 11 मध्ये दोन प्रकरणं सांगितलेत, पण तुम्ही तर म्हटलं होता की आर्थिक संबंध वित्तीय संबंध पण असतात, मग ते याच भागात आहेत का? नाहीत, या भागात नाही. वित्तीय संबंध किंवा आर्थिक संबंधांची जर चर्चा आपण केली तर ती भाग 12 मध्ये आहे. भाग 12 या ठिकाणी आपण म्हणत केंद्र आणि राज्य यांचे आर्थिक संबंध वित्तीय संबंध हे कशामध्ये आढळून येतात? तर आर्थिक संबंधांची जी चर्चा आहे ती भाग 12 मध्ये आहे. आर्थिक संबंध भाग 12 मध्ये आढळून येतात आणि हेच सगळे संबंध आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. लक्षात आलं? भाग 11 मध्ये दोन प्रकरणं आहेत. भाग 12 मध्ये काय सांगितलं की हे आर्थिक संबंध कसे असतील केंद्र आणि राज्यांचे. आता या ठिकाणी भाग 12 मध्ये कोणत्या कलमांमध्ये आर्थिक संबंध सांगितलेले त्याचा जर तुम्ही विचार केला तर कलम 268 ते कलम 293. या ठिकाणी आपण म्हणूयात की हे जे संबंध सांगितलेले आहेत आर्थिक संबंध कोणत्या कलमांमध्ये सांगितलेले आहेत, तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं कलम 268
ते कलम 293. कलम 293. तर हे सुरुवातीला लक्षात ठेवायचं आहे. आपण उल्लेख केल्याप्रमाणे काय काय पहा, केंद्र राज्य संबंधांच्या तरतुदी भाग 11 मध्ये 2 प्रकरणं आहेत. एक आहे केंद्र राज्यांचे कायदेशीर संबंध कसे असतील, ते कलम 245 ते कलम 255 मध्ये सांगितलंय. दुसरं, केंद्र आणि राज्यांचे प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंध कसे असतील, हे कलम 256 ते 263 मध्ये सांगितलंय. ही दोन्ही प्रकरणं भाग 11 मध्ये आहेत. भाग 12 मध्ये आर्थिक संबंध सांगितलेत, केंद्र आणि राज्यांचे आर्थिक संबंध कसे असतील. तर ते कलम 268 ते कलम 293 मध्ये सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, सर आम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की केंद्र राज्य वित्तीय संबंध किंवा केंद्र आणि राज्यांचे संबंध कोणत्या भागामध्ये देण्यात आलेले आहेत, असा जर प्रश्न विचारला आणि ऑप्शन जर असे असले, भाग 11, भाग 12, 13, भाग 13 आणि भाग 14, काय लिहायचं काय आहे? तुम्ही म्हणता 11 मध्ये 2 प्रकरण आहेत, 12 मध्ये आर्थिक संबंध आहेत, आम्ही लिहायचं काय? जर प्रश्न असा विचारला की केंद्र राज्य संबंध कोणत्या प्रकरणामध्ये आहेत, तर हे उत्तर आपण निवडायचं आहे, भाग 11. हो, पण तुम्हाला जो ऑप्शन असा असेल भाग 11 व भाग 12 असा जो ऑप्शन आला असेल तर तो निवडता येईल. पण स्पेसिफिक वेगवेगळे कलम आलेले असतील तर केंद्र राज्य संबंध हे भाग 11 मध्ये आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे हे केंद्र राज्य संबंधांच्या तरतुदी कोणत्या भागामध्ये आहेत, त्याच्यानंतर कोणत्या कलमांमध्ये आहेत, हे आपण लक्षात घेतलंय. याशिवाय आपल्याला आणखी अभ्यासायचं आहे. आपल्याला काय अभ्यासायचं आहे की आणीबाणीची जर घोषणा केली तर त्या संबंधामध्ये, त्या तरतुदींमध्ये केंद्र राज्य संबंध कसे असतील. आणीबाणीची घोषणा केल्यानंतर केंद्राचे आणि राज्याचे संबंध कसे असतात, याचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. त्याचाही आपण विचार या प्रकरणामध्ये करणार आहोत. ठीक आहे, आता काय काय लक्षात आलं? आपण पहिल्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं की प्रत्यक्षामध्ये आपण केंद्र सरकार असं कितीही म्हटलं तर घटनेमध्ये केंद्र सरकार या शब्दाचा कुठेही उल्लेख आढळून येत नाही. घटनेमध्ये जो उल्लेख आढळून येतो तो संघ सरकारचा उल्लेख आढळून येतो. लक्षात आलं? मग आपण असा विचार केला की मग केंद्र सरकार याचा जो उल्लेख सातत्याने केला जातो तो कोणत्या हेतूने केला जातो, तर तो राजकीय हेतू, प्रशासकीय हेतू आणि आर्थिक हेतूने केंद्र सरकार या शब्दाचा उल्लेख केला जातो. यानंतर आपण अभ्यासलं केंद्र राज्य संबंध जे आपण अभ्यासतोय त्या संबंधीच्या तरतुदी घटनेमध्ये कोणत्या भागांमध्ये, कोणत्या कलमांमध्ये आहेत. भाग 11 मध्ये आपण म्हटलं 2 प्रकरणं आहेत आणि भाग 12 मध्ये आर्थिक संबंध सांगण्यात आलेले आहेत. तर हे आपल्याला सुरुवातीला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढच्या भागाकडे जातोय. आपण काय अभ्यासायचं आहे? आपण अभ्यासायचं आहे की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये प्रामुख्याने किती अधिकार आणि जबाबदाऱ्या विभागल्या जाऊ शकतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर किती विभागल्या जाऊ शकतात आणि भारतामध्ये किती विभागल्या जाऊ शकतात. लक्षात आलं? त्याचा आपण विचार करूया. तुमच्या नोटबुकमध्ये घ्या. नोटबुकमध्ये काय घ्यायचं आहे? केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये विभागल्या जाणाऱ्या अधिकार आणि जबाबदाऱ्या. केंद्र व राज्य यांच्यामध्ये विभागले जाणारे अधिकार, यांच्यामध्ये विभागले जाणारे अधिकार व जबाबदाऱ्या हे तुमच्या वहीमध्ये टायटल पाहिजे, कारण हे महत्त्वाचं. इथे आपण तुलना करणार आहोत भारत आणि अमेरिकेची. त्याच्यामध्ये कोणता बदल आहे का या अधिकार आणि जबाबदाऱ्यांमध्ये, याचाही आपल्याला विचार करायचा आहे. मग केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये विभागले जाणारे अधिकार आणि जबाबदाऱ्या सांगता येतील का तुम्हाला? केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे अधिकार विभागले जातात, ज्या जबाबदाऱ्या विभागल्या जातात, त्या किती प्रकारच्या असतात? 2 देशांचा आपण विचार करूयात या ठिकाणी. ते 2 देश आहेत अमेरिका आणि भारत. या ठिकाणी आपण
अमेरिका आणि भारत ह्या दोन देशांचा आपल्याला विचार करायचा आहे. इथे आपण म्हणूयात अमेरिका आणि इथे आपण म्हणूयात भारत. या केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये जे काही अधिकार विभागले जातात, ज्या काही जबाबदाऱ्या विभागल्या जातात, त्यामध्ये काय फरक आहे का या दोन देशामध्ये? अमेरिकेमध्ये जे काही अधिकार जबाबदाऱ्या विभागले जातात ते असतात 4 प्रकारचे. आपण या ठिकाणी म्हणूयात 4 प्रकार. हे 4 प्रकारचे असतात. आणि भारतामध्ये जे काही अधिकार आणि जबाबदाऱ्या विभागल्या जातात केंद्र आणि राज्यांमध्ये ते 3 प्रकारचे आहेत. 4 प्रकार, 3 प्रकार. 3 प्रकार. मग ते कोणते याचा आपल्याला विचार करावा लागतो. सुरुवातीला अमेरिकेमध्ये जे काही केंद्र आणि राज्यांमध्ये जबाबदाऱ्या विभागल्या जातात, अधिकार विभागले जातात, ते कशा संबंधी असतात, कोणते 4 अधिकार असतात त्याचा आपण विचार करूयात. कायदेशीर संबंध विभागलेले आहेत दोन्हींमध्ये. केंद्राचे विषय, राज्याचे विषय. प्रशासकीय संबंध आहेत, प्रशासकीय. न्यायिक आहेत, हा तिसरा आहे. आणि चौथा आर्थिक आहेत. आपण उल्लेख केल्याप्रमाणे आपल्या भाग 12 मध्ये आर्थिक आहेत, आर्थिक आहेत. तशा प्रकारे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये अमेरिकेमध्ये 4 प्रकारचे अधिकार, 4 प्रकारच्या जबाबदाऱ्या विभागल्या जातात. कायदेशीर अधिकार, प्रशासकीय अधिकार, न्यायिक अधिकार, आर्थिक अधिकार. लक्षात आलं? आता भारतामध्ये आपण काय म्हणतोय? 3 प्रकार आहेत. मग यातला कोणता प्रकार वगळलाय? न्यायिक हा प्रकार भारतामध्ये वगळला आहे. या ठिकाणी याचा जर विचार केला तुम्ही, न्यायिक हा भारतामध्ये नाही. भारतामध्ये कायदेशीर, प्रशासकीय आणि आर्थिक संबंध आहेत. लक्षात आलं? तर हे आपण पाहूयात. कायदेशीर, प्रशासकीय, आर्थिक. कायदेशीर, प्रशासकीय, आर्थिक. आर्थिक. तशा प्रकारे म्हणजे आणखी एक संकल्पना तुमची स्पष्ट झाली. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे काही अधिकार, ज्या काही जबाबदाऱ्या विभागल्या जातात त्या आंतरराष्ट्रीय पातळीवर 4 प्रकारे, अमेरिकेमध्ये 4 प्रकार विभागले गेलेले आहेत केंद्र राज्यांमध्ये. आणि भारतामध्ये 3 प्रकार आहेत. कायदेशीर संबंध, प्रशासकीय संबंध, आर्थिक संबंध. कायदेशीर या ठिकाणी अमेरिकेचा विचार केला तर कायदेशीर, प्रशासकीय, न्यायिक आणि आर्थिक. न्यायिक संबंध विभागले गेलेले नाही आहेत, असा काही प्रकार नाही आहे. आणि आपण ते जे आपले ज्युडिशियरी प्रकरण होतं त्याच्यामध्ये हे सविस्तरपणे अभ्यासले. तर अशा प्रकारे एक संकल्पना स्पष्ट होत आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर 4 प्रकारचे अधिकार विभागले जातात. भारतात 3 प्रकारचे अधिकार विभागले गेलेत. कायदेशीर, प्रशासकीय, आर्थिक. याचा आपण विचार केला. कायदेशीर, प्रशासकीय, आर्थिक. कायदेशीर संबंध कलम 245 ते कलम 255. प्रशासकीय किंवा कार्यकारी संबंध कलम 256 ते कलम 263. आणि आर्थिक संबंध कलम 268 ते कलम 293. तर या ठिकाणी तुम्हाला आता लक्षात येईल आंतरराष्ट्रीय पातळीवर काय स्थिती आहे अमेरिकेमध्ये आणि भारतामध्ये काय स्थिती आहे. लक्षात आलं? चला आता आपण पुढच्या भागाकडे जाऊयात. आता हे सगळं समजावून घ्यायचं आहे. तुम्हाला म्हटलं की इथं तर 4 दिसत आहेत, इथं तर 3 आहेत. असं का? कारण संघराज्याच्या ज्या संकल्पना आहेत ते जगात वेगवेगळ्या आहेत. मग त्या संघराज्याच्या संकल्पना सुद्धा आपल्याला समजाव्या लागतात. म्हणजे अधिकारांचं विभाजन कशा प्रकारे होतं हे आपल्याला समजायला सुरुवात आहे. थोडक्यात मी तुम्हाला संघराज्याच्या संकल्पना सांगतो. आता एक एक संघराज्य आपण पाहूयात की जगामध्ये कोणत्या प्रकारची संघराज्य आपल्याला आढळून येतात याचा आपण विचार करूया. एक एक संघराज्याचा आपण विचार करूया. पहिला संघराज्याचा प्रकार. पहिला हा संघराज्याचा प्रकार कोणता आहे तो आपण पाहूयात. त्याला म्हटलं जातं सहकारी संघराज्य. जे भारतामध्ये आहे सहकारी आहे
ते सहकारी संघराज्य कोणतं आहे ते पण सांगूयात आपण. पहिला प्रकार कोणता आहे पहा, या ठिकाणी सहकारी संघराज्य. सहकारी संघराज्य हा पहिला प्रकार आहे. दुसरा प्रकार कोणता येतो याचा आपण, दुसरा येतो जे अमेरिकेमध्ये आहे ते संघराज्य. अमेरिकेमधला दुसरा प्रकार आहे संघराज्य. तिसरा प्रकार कोणता येतो हे तुमच्या नोटबुकमध्ये असलं पाहिजे, तर हे लक्षात ठेवा. तिसरा प्रकार कोणता आहे? तिसऱ्या प्रकाराचा विचार केला तर त्याला युनियन असं म्हटलं जातं. युनियन. युनियन. त्याच्यानंतर चौथा प्रकार आपण अभ्यासूयात. चौथा प्रकार कोणता असतो? चौथ्या प्रकाराचा विचार केला तर त्याला कॉन्फेडरेशन असं म्हणतात. कॉन्फेडरेशन असं म्हणतात. कॉन्फेडरेशन. आपण या ठिकाणी ब्ल्यू कलर घेतला होता, ब्ल्यूज घेऊयात. कॉन्फेडरेशन असं त्याला म्हणायचं. आणि अशा प्रकारे म्हणजे आपल्याला सांगता येईल की 4 प्रकार संघराज्याचे जे प्रकार आढळतात ते हे 4 प्रकार आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. मग याच्यामध्ये या 4 प्रकारांचा आपल्याला विचार करायचा आहे. पहिला प्रकार आपण पाहूयात, सहकारी संघराज्य म्हणजे काय, काय करायचं याच्यामध्ये, काय असलं पाहिजे सहकारी संघराज्यामध्ये. सहकारी संघराज्यामध्ये काय, आपण एक विचार करूयात. या ठिकाणी भारत आणि महाराष्ट्राचा विचार करूयात. सहकारी संघराज्य म्हणजे काय, या ठिकाणी भारत आणि महाराष्ट्र या दोन्हींचा विचार केला पाहिजे. हे एक देश आहे, एक राष्ट्र आहे. एक देश आहे आणि एक स्टेट आहे. हा आपला देश, हे आपलं राज्य, त्या देशामधलं राज्य, भारतामधलं महाराष्ट्र. या संकल्पनेमध्ये हे जे केंद्र आहे आणि हे जे राज्य आहे, ते केंद्र आणि राज्य अशा दोन्ही स्तरावरती रचना झालेली दिसते. लक्षात आलं? दोन्ही विषयी अधिकारांचं विभाजन केलेलं असतं. कायदेविषयक अधिकारांचं विभाजन असेल, वेगवेगळ्या अधिकारांचं विभाजन असेल. तशा प्रकारे सहकारी संघराज्यामध्ये काय आहे की 2 स्तरावरती सरकारची रचना आहे. एक केंद्र स्तरावरती, एक राज्य स्तरावरती. आणि आपण उल्लेख केल्याप्रमाणे या दोन्हींमध्ये कायदेशीर अधिकारांचं वाटप सुद्धा झालेलं आहे. त्याला सहकारी संघराज्य असं म्हणायचं. आता हे का केलं जातं? कारण यांच्यामध्ये कायदेशीर अधिकारांचं वाटप केलं जातं. कायदेशीर अधिकारांचं वाटप म्हणजे काय, तुम्ही ऐकलं असेल, केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. मग केंद्र सूचीमध्ये असणारे विषय त्याच्यावरती केंद्राने कायदे करायचे, राज्य सूचीमध्ये असणाऱ्या विषयावर राज्यानं कायदे करायचे. म्हणजे काय, कायदेविषयक अधिकारांचं दोन्हीमध्ये विभाजन झालं. हे कशासाठी केलं जातं? कारण राज्याला सुद्धा स्वायत्तपणे काम करता आलं पाहिजे. या दोन्हीमध्ये, केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये समन्वयाची भावना असली पाहिजे, एकमेकांविषयी सहयोगाची भावना असली पाहिजे. आणि सहयोग आणि समन्वय या दोन्ही माध्यमातून या दोघांनी सुद्धा राष्ट्राचा विकास साध्य करता आला पाहिजे. जर अशा प्रकारची रचना कोणत्या ठिकाणी असेल तर त्याला सहकारी संघराज्य असं म्हणायचं. लक्षात आलं? तर हे सोपं आहे एकदम. आपण म्हटलं की सहकारी संघराज्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये 2 स्तरावर रचना केलेली असते. केंद्र सरकार, राज्य सरकार, दोघांमध्ये कायदेशीर अधिकारांचं वाटप केलेलं असतं. हे कशासाठी केलेलं असतं? कारण त्या ठिकाणी जे राज्य आहे त्या राज्याला स्वायत्तपणे काम करता आलं पाहिजे, स्वतंत्रपणे काम करता आलं पाहिजे. मग त्याला राज्यसूचीतील जे विषय असतील त्या विषयांवर स्वतंत्रपणे कायदे पण करता येतील. शिवाय हे सगळं करत असताना ह्या दोघांमध्ये सहयोग आणि समन्वयाची भावना असली पाहिजे की त्या सहयोग आणि समन्वयाच्या भावनेमधून राष्ट्राचा विकास साध्य करता आला पाहिजे.
त्याला म्हणायचं सहकारी संघराज्य. दुसरं आहे अमेरिकेमध्ये आढळून येत आहे संघराज्य, फेडरल स्ट्रक्चर असं त्याला म्हणतात. याच्यामध्ये काय असतं पहा, याच्यामध्ये हा जो प्रकार आहे याच्यामध्ये राज्य शक्तिशाली असतं, राज्याचे अधिकार जास्त शक्तिशाली, राज्य शक्तिशाली असेल. आणि दुसरा प्रकार म्हणजे याचा आपल्याला सांगता येईल केंद्र जे आहे ते केंद्र सरकार कमजोर असतं. याच्यामध्ये केंद्र सरकार कमजोर. सहकारी संघराज्यामध्ये दोघ जण एकमेकांना सहयोग करतात, समन्वयाची भावना ठेवतात, राष्ट्राचा विकास साध्य करतात. संघराज्यामध्ये अमेरिकेसारख्या देशामध्ये राज्य शक्तिशालीत केंद्र कमजोर. तसं काय झालं, सुरुवातीच्या कालावधीमध्ये 13 प्रकारची राज्य होती आणि मग त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या राज्यांनी एकत्रितपणे बसून असा विचार केला की आपण स्वतंत्रपणे राष्ट्र म्हणून जर उदयाला आलो तर आपण कमजोर बनूयात. आपण काय करूयात, 13 जण एकत्र येऊयात आणि एक शक्तिशाली बलशाली राष्ट्र निर्माण करूयात. मग आज त्या संघराज्यामध्ये 50 स्टेट्स आहेत. तर अशा प्रकारे राज्यांनी मिळून केंद्राची रचना केली, राज्यांनी मिळून संघराज्याची रचना केली. मग राज्य जर संघराज्याची रचना करत असतील तर राज्यांनी जास्तीचे अधिकार आपल्याकडे ठेवले आणि केंद्र सरकार कमजोर झालंय. मग त्याला आपण म्हणतो, अमेरिकेमध्ये जी सिस्टीम आहे त्याला फेडरल स्ट्रक्चर म्हणतात. या स्ट्रक्चरमध्ये काय होतं, राज्य जे असतील स्टेट ती शक्तिशाली होतील, राज्य शक्तिशाली आणि केंद्र कमजोर होणार आहे. त्याला म्हणायचं फेडरल स्ट्रक्चर, संघराज्य. लक्षात आलं. युनियन हे भारताचं उदाहरण आहे. युनियन कसं भारताचं उदाहरण आहे पहा. या युनियनमध्ये काय रचना असते, युनियनची रचना जर तुम्ही लक्षात घेतली, आपण या ठिकाणी म्हणूयात युनियनची रचना, त्याच्यामध्ये केंद्र सरकार शक्तिशाली असतं आणि राज्य सरकार कमी शक्तिशाली किंवा कमजोर असतं. केंद्र शक्तिशाली युनियनमध्ये कशी रचना असते पहा. केंद्र शक्तिशाली, अधिकार जास्त केंद्राकडे. शक्तिशाली म्हणजे काय, केंद्राकडे अधिकार जास्त. आणि राज्य कशी असतात, राज्य हे कमजोर असतात युनियनमध्ये. असं का केलेलं असतं, राष्ट्राचं अखंडत्व कायम टिकावं म्हणून हे केलेलं असतं. केंद्र सरकारला अधिकार जास्त. तुम्ही म्हणाल केंद्र सूचीमध्ये किती विषय आहेत बघा, राज्य सूचीमध्ये किती विषय आहेत बघा. केंद्र सूचीमध्ये जास्त विषय, राज्य सूचीमध्ये कमी विषय. आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टिकोनातून एखाद्या विषयावर जर कायदा करायचा असेल तर केंद्र सरकार तशा प्रकारचा सुद्धा कायदा करू शकतं. म्हणजे केंद्र सरकार शक्तिशाली आहे, राज्य सरकार कमजोर आहे. जर ज्या ठिकाणी केंद्र सरकार शक्तिशाली असेल आणि ज्या ठिकाणी राज्य कमजोर असतील तर त्या ठिकाणी त्याला युनियन असं म्हणायचं. लक्षात आलं. तशा प्रकारे याला युनियन हा जो घटक आहे त्याला अर्धसंघराज्य असं म्हणतात. अर्धसंघराज्य, क्वासी फेडरेशन असंही म्हणतात त्याला, अर्धसंघराज्य. किंवा याच्याबद्दल जर तुम्हाला विचारलं की क्वासी फेडरेशन म्हणजे काय, तर हेच आहे, अर्धसंघराज्य याला म्हणतात. लक्षात आलं. अर्धसंघराज्य म्हणजे काय, अर्धसंघराज्य म्हणजे या केंद्र सरकारमध्ये आणि या राज्य सरकारमध्ये ज्या अधिकारांचं विभाजन झालंय त्या अधिकारांचं विभाजन समान पद्धतीनं झालेलं नाहीये. केंद्राला जास्त विषय दिले तर राज्याकडे कमी विषय आहेत. म्हणजे काय, अधिकारांचं विभाजन समान झालेलं नाही. ज्या ठिकाणी अधिकारांचं विभाजन केंद्र आणि राज्यामध्ये समान झालेलं नाहीये त्याला अर्धसंघराज्य असं म्हणायचं. क्वासी फेडरल. या ठिकाणी मी तुम्हाला लिहून दाखवतो. क्वासी फेडरल असा शब्द जर आला तर लक्षामध्ये ठेवायचं. क्वासी फेडरल. अर्धसंघराज्याला किंवा युनियनला क्वासी फेडरल असं सुद्धा म्हणतात. कारण युनियन जर असेल, अशी युनियन सारखी रचना असेल तर केंद्र त्या ठिकाणी शक्तिशाली असेल, केंद्राचे अधिकार जास्त असतील, केंद्राचे विषय जास्त असतील, राज्य मात्र कमजोर असतील.
त्याला युनियन म्हणायचं, त्याला अर्धसंघराज्य म्हणायचं, त्याला क्वासी फेडरल असं सुद्धा म्हणायचं. आणि अर्धसंघराज्य ही संज्ञा भारतासाठी कोणत्या राजकीय तज्ज्ञाने दिलेली आहे, तर हे अर्धसंघराज्य जे म्हणतोय ते आपल्याला के.सी. व्हियर हे नाव तुम्हाला आठवलेलं असेल. आपण पहिल्या प्रकरणामध्ये याचा अभ्यास केला होता की यांनी भारतासाठी अर्धसंघराज्य असा उल्लेख केलाय भारताच्या संघराज्याचा, क्वासी फेडरल असं म्हटलंय. कारण का भारतामध्ये केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांचं जे वाटप झालंय ते वाटप समान पद्धतीने झालेले नाही. केंद्राला जास्तीचे अधिकार आहेत, राज्याला कमी आहेत अधिकार. केंद्र शक्तिशाली आहे, राज्य कमजोर आहे. म्हणून के.सी. व्हियर यांनी याला अर्धसंघराज्य असं म्हटलंय. लक्षात आलं? हे लक्षामध्ये ठेवायचं. आता कॉन्फेडरेशनचा आपण विचार करूयात थोडंसं. आपण या ठिकाणावरून हे कॉन्फेडरेशन पलीकडे घेऊयात थोडंसं हा शब्द. कॉन्फेडरेशन कॉन्फेडरेशन हे संघराज्याचा प्रकार काय आहे की ह्याच्यामध्ये जे संघ आहे, ह्याच्यामध्ये जो संघ असतो, ह्याच्यामध्ये जो संघ असतो त्या संघापासून राज्यांना फुटून निघण्याचा अधिकार असतो. फुटून निघणे या ठिकाणी केंद्र सरकार कमजोर असतं कॉन्फेडरेशनमध्ये. तशा प्रकारे उदाहरणार्थ सांगता येईल ना आपल्याला, उदाहरणार्थ काय, युरोपियन युनियन सांगता येईल आपल्याला. युरोपियन युनियन उदाहरणार्थ आपल्याला युरोपियन युनियनचा विचार करता येतो. युरोपियन युनियनमध्ये अनेक राष्ट्र आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये आपण पाहिलं की ब्रिटन हे राष्ट्र युरोपियन युनियन पासून वेगळं झालं आहे. तशा प्रकारे कॉन्फेडरेशन जर असेल तर त्या ठिकाणी राज्यांना संघापासून वेगळं होण्याचा अधिकार आहे. आता उदाहरणार्थ विचार करा, जम्मू काश्मीर म्हणलं की आम्हाला भारतापासून वेगळं व्हायचंय, होता येईल का? नाही होता येणार. राज्य सरकार बरखास्त होईल, त्या ठिकाणी लष्कराच्या तुकड्या त्या ठिकाणी जातील, नाही होता येत. पण कॉन्फेडरेशन असा जो प्रकार असेल तर या संकल्पनेनुसार राज्यांना संघापासून वेगळं होण्याचा अधिकार असतो. या ठिकाणी संघ कमजोर असतो. उदाहरणार्थ आपण पाहिलं युरोपियन युनियनमध्ये अलीकडच्या काळातलं त्याचं उदाहरण आहे की ब्रिटन युरोपियन युनियनमधनं बाहेर पडलंय. तर अशा प्रकारे या संघराज्याच्या काही संकल्पना तुम्हाला माहिती पाहिजे. सहकारी संघराज्य याची रचना आपण पाहिली. संघराज्यामध्ये काय आहे आपण पाहिलं. सहकारी संघराज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशी जी रचना असते त्या रचनेमध्ये समन्वय आणि सहयोगाची भावना असते आणि समन्वय आणि सहयोगाच्या भावनेमधून राष्ट्राचा विकास साध्य केला जातो. त्यानंतर संघराज्याचा आपण विचार केला. संघराज्यामध्ये राज्य शक्तिशाली, केंद्र कमजोर असतात. उदाहरणार्थ याचा उदाहरण आपल्याला सांगता येतं अमेरिका, याचं उदाहरण आहे अमेरिका. फेडरल स्ट्रक्चर याचं उदाहरण आहे अमेरिका. त्याच्यानंतर युनियनमध्ये आपण पाहिलं केंद्र शक्तिशाली, राज्य कमजोर आहेत. याला अर्धसंघराज्य, क्वासी फेडरल असं म्हटलेलं आहे भारताच्या संदर्भामध्ये के.सी. व्हियर यांनी. आणि याची उदाहरणं जर तुम्हाला पाहिजे असेल त्याचं उदाहरण आहे भारत आणि कॅनडा युनियन. याचं उदाहरण काय आहे पहा, भारत व कॅनडा हे याचं उदाहरण आहे. आणि तिसरं आपण पाहिलं कॉन्फेडरेशन, याच्यामध्ये राज्यांना संघापासून वेगळं होण्याचा अधिकार असतो. आणि मग या ठिकाणी केंद्र सरकार कमजोर असणार आहे, संघ सरकार कमजोर असणार आहे. आपण पाहिलं युरोपियन युनियनमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये ब्रेक्झिट असं म्हटलं जातं त्याला, की ब्रिटन बाहेर पडले आता. तशा प्रकारे रचना आहे जगामध्ये. आपल्याला युनियन आपण म्हणतो भारत आणि कॅनडासाठी, केंद्र शक्तिशाली, राज्य कमजोर. अर्धसंघराज्य असं म्हटलंय, क्वासी फेडरल असं म्हटलंय के.सी. व्हियर यांनी. लक्षात आलं? हे काय आहे तर हे सगळं
आपण म्हटल्याप्रमाणे केंद्र राज्य संबंधामध्ये ही सुरुवातीची सगळी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग याच्यानंतर आपण कायदेशीर संबंध पाहणार आहोत, प्रशासकीय आणि कार्यकारी संबंध सुद्धा पाहणार आहोत. तर आजच्या भागामध्ये फक्त आपल्याला काय की पार्श्वभूमी समजावून घ्यायची आहे. पुढच्या भागापासून आपण कायदेशीर संबंधांना सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.